आज आपण खंडोबाच्या वाघ्यांचे दोन प्रकार बघणार आहोत. जो व्यक्ती स्वतः खंडोबाची मल्हारी मार्तंड दीक्षा योग्य अशा गुरुकडून प्राप्त करतो, त्या व्यक्तीला वाघ्या झाला असं म्हणण्यात येतं. जसं आई अंबाबाईची, येडाबाईची किंवा माहूरगडच्या रेणुकेची किंवा यमाई देवीची जो परडी घेतो तो आराधी, जो यल्लम्माचं दर्शन घेतो तो जोगती, जो लक्ष्मी आईची दीक्षा घेतो तो पोतराज. त्याच पद्धतीनुसार जो योग्य गुरुकडून खंडोबाची अर्थातच मल्हारी मार्तंडाची दीक्षा घेतो तो म्हणजे वाघ्या. या वाघ्याचे एकूण दोन प्रकार कुठले? तर पहिला प्रकार आहे घर वाघे, दुसरा प्रकार आहे दार वाघे. घर वाघे म्हणजे काय? जो व्यक्ती किंवा जो मुलगा अगदी लहानपणीच खंडोबाला अर्पण केला जातो आणि त्या व्यक्तीला खंडोबाची सेवा किंवा दीक्षा स्वतःच्या घरामध्ये राहून घेता येते, स्वतःचा प्रपंच करून घेता येते, त्या व्यक्तीला म्हटलं गेलेलं आहे घरवाघ्या. म्हणजे दीक्षा भलेही लहानपणामध्ये झालेली असो, परंतु तो संसार करू शकतो, तो मुलंबाळं करू शकतो, तो प्रपंच करू शकतो आणि संसारामध्ये राहून सार करू शकतो आणि त्याच्यात राहूनही खंडोबाची सेवा सुद्धा करतो. त्याला म्हणण्यात आलेलं आहे घरवाघ्या. घरामध्ये राहून वाघ्या बनला तो घरवाघ्या. दुसरा प्रकार म्हणजे दारवाघ्या. पूर्वीच्या काळी खंडोबाला नवस केला जायचा की मला मुलं होत नाहीत, जर मला मुलगा झाला तर मी तो मुलगा तुला दान म्हणून सोडेल किंवा तुझ्या चरणावरती अर्पण करेल. आणि मग अशा व्यक्तींना जर मुलगा झाला तर त्या मुलाला लहानपणीच गुरुवाच्या किंवा पुजाऱ्याच्या हस्ते किंवा एखाद्या वृद्ध वाघ्याच्या हस्ते खंडोबाला अर्पण केलं जायचं, दान दिलं जायचं. अशीच प्रथा पूर्वी यल्लम्मा देवीला देवदासी सोडण्याची सुद्धा होती. या दोनही प्रथा मुळामध्ये अमानुष असून ह्या प्रथांचा आम्ही पूर्णपणे धिक्कार आणि निषेध नोंदवतो, परंतु एक आपण माहितीस्तव सांगतोय. तर ज्या मुलाला लहानपणीच खंडोबाला अर्पण केलं जायचं, ज्याला लग्न करण्याची मुभा शक्यतोवर नसायची, ज्याने घरामध्ये न राहता खंडोबाच्या मंदिरामध्येच राहावं किंवा खंडोबाच्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा गावामध्ये राहावं, खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याशी राहावं आणि आयुष्यभर खंडोबाच्या नावाने भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करावा, त्याने इतर कुठलाही व्यवसाय करू नये, लग्न करू नये, मुलं बाळ आणि मोहमायेमध्ये फसू नये, फक्त बालब्रह्मचार्यासारखं राहून संपूर्ण आयुष्य खंडोबासाठी व्हावं, असा जो प्रकार राहायचा, ज्याला मुलगा दान सोडणे म्हणजे देवदास सोडणे म्हटलं जायचं, त्याला दारवाघे असं म्हणतात.